राम राम शेतकरी बंधू. माझ्या हे वावरामध्ये मी सुरेश मस्के बोलतो. कानोरी येथे गाव माझं, सोनपेठ तालुका. हे जे औषध मी मारलं, मला रिझल्ट आलं त्याचं चांगल्यापैकी आलं. माझं म्हणजे जवळपास माझ्या ज्या देवावरून मी मारलं होतं तर पानाला सुद्धा म्हणजे एकदम भारी वाटलं मला. आणि रिझल्ट इतकं भारी आलं का ती क्वालिटी, तर पानाला सुद्धा क्वालिटी मी हातच नव्हतं आधी. म्हणजे इतकी भारी वाटली का त्या जे तासं मारले त्याला तसा म्हणजे रिझल्ट काही इथला वाटला नाही. पण याचा जे रिझल्ट आहे हा एक नंबर आला. मला हे तिसऱ्या रोजीच मी अनुभव घेतला. तीनच दिवस झाले मला मारून. पण ही एकदम क्वालिटी मला भारी वाटली. इथला पाणी असताना सुद्धा त्याची क्वालिटी अजून गेली नाही. पाणी झाला आमच्या तरी मी क्वालिटी गेली नाही त्याची. आणि म्हणजे त्याच्या पाच्या गळ ते व्हायला कमी लागून गेल्या. नंबर एक काम वाटलं मला हे सरकारसाठी. साहेबात सुद्धा भरसा नाही करताना मी स्वतः आणलं ते, मी स्वतः येऊन पाहिलं ते. पण नंबर एक क्वालिटी त्याची. असं औषध मारलं म्हणजे आपल्याला या आता याच्यात तर मी म्हणतो शेतकऱ्याला हीच लई मोठी जरूरत आहे, गरज नाही आहे. तर आपल्याला ते सांगल्यापेक्षा आपण अनुभव घेईल लय फायद्याचं आहे. बाकी तर भरपूर आपण काही करून पाहतो पण ते काही फायदा नाही आहे. पण मला एक असं वाटलं का बा ह्या जे शेतकरी स्वतः मारून त्याचं पंप आणि औषध म्हणजे क्वालिटी नंबर एक क्वालिटी औषधी. आता मला तर काय सांगू तुम्हाला सांगायचं काम म्हणजे असं आहे, ही जी क्वालिटी आहे ही क्वालिटी कधी आपण आणली तर तिसऱ्या रोजी रिझल्ट येतं. ते आपल्याला 4 दिवस म्हणतो, पण 4 दिवस नाही पण तिसऱ्या रोजी येऊन पाहिलं मी काय क्वालिटी माझ्या कपड्यावर. तर मी पाहिलं तर ती खरोखर औषध म्हणजे एकदम खतरनाक वाटलं. त्याचं लाग दराला कैरीला सुद्धा पाठी गळ नाही होता ना. चांगले बा क्वालिटी चांगली आहे. मला एक नंबर वाटलं ते. आणि हेच मारणार आहे कारण मला आता हे सुद्धा औषध या मला जी राहील पैकी तिला सुद्धा मला मारणार नाही. एकदम नंबर एक आहे.